सावधान व्हा. आता निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही तर बंदुकीच्या धाकावर लढवल्या जात आहेत. मुद्द्यांवर आणि विकासावर बोलून निवडणूक लढवण्याचा प्रकार कधीच इतिहासामध्ये जमा झालाय. आम्ही असं का बोलतोय? कारण अहिल्यानगरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तिथे विरोधी पक्षातील उमेदवाराला बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. पण हा प्रताप सत्तेत असणाऱ्या पक्षातील एका आमदाराने केल्यामुळे सगळ्या सरकारी यंत्रणा आळीमिळी गुपचिडी करून बसलेत. ऐन निवडणुकीच्या काळात ही बंदूकबाजी समोर आल्याने एक मत विकासाला नाही तर एक मत बंदुकीला म्हणायची वेळ आता लोकांवरती आली. नेमकं प्रकरण काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. जीत भी मेरी और पट भी मेरी या म्हणीसारखी काही नेत्यांची अवस्था महाराष्ट्रामध्ये आता झाली. त्यामुळे ही काहीही करायला तयार होत आहे आणि निवडणुकीच्या काळात म्हणजे नेते मंडळींवर ही म्हण बरोबर लागू होते. मी बरोबर बोलतोय ना? ऐका जरा. एकेकाळी नेते मतांसाठी नाईलाजाने का होईना पण गरिबांच्या घरी जाणे किंवा शेतात काम करत असलेल्या फोटोशूट करायला जाणे हे चालू असायचं. पण थेट बंदूक दाखवून विषय मार्गी लावला जातोय. आम्ही असे का म्हणतोय? कारण अहिल्यानगर मधील आमदार संग्राम जगताप यांच्या पीएचा एक धक्कादायक व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी शेअर केलाय. त्यामुळे चहापेक्षा केटली गरम असा प्रकार समोर आलाय. आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय आणि त्यामागचं कारण काय ते आता आपण पाहूया. अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून शरद पवार गटाचे रामदास वाणी निवडणूक लढवत आहेत. पण त्यांनी प्रचार करू नये यासाठी थेट आमदार संग्राम जगताप आणि सुरक्षा रक्षक गरज नसताना हातात बंदूक घेऊन वाणी यांच्या घराजवळ ठाण मांडून बसले होते. असा व्हिडिओ उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये पोलीस गणवेशातील दोघे कर्मचारी एका टेम्पो जवळ उभे आहेत. त्यातील एकाच्या हातामध्ये पिस्तूल आहे, तो घेऊन फिरत आहे. एक जण लाल रंगाच्या खुर्चीवर बसलाय, एक जण पायऱ्यांवर बसून मोबाईलवर बोलताना दिसतोय. सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ पोस्ट करताना आमदार संग्राम जगताप सोबत नसताना संग्राम जगताप यांचे स्वकीय सहाय्य बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत. हॅशटॅग दहशत आणि ठोकशाही असं सुषमा अंधारे यांनी शेवटी म्हटलंय. आता हा व्हिडिओ समोर आल्याची चर्चा होणारच ना. त्यामुळे टीका होऊ लागल्यानंतर संग्राम जगताप हे समोर आले आणि त्यांनी काहीतरी म्हटलंय. ते म्हणाले, काही चिल्लर लोक व्हिडिओ पाठवतात, त्यामुळे संबंधित व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी व्हिडिओबाबत शहानिशा करायला हवी होती. चुकीची माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही जगताप यांनी केलाय. यावेळी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली जाते. त्यानंतर अंधारे यांनी आणखीन एक व्हिडिओ पोस्ट करताना जगताप यांना खिंडीमध्ये गाठण्याचा प्रयत्न केलाय. दुसरा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाचे उमेदवार रामदास वाणी यांचा आहे. उमेदवार वाणी म्हणत आहेत की मी निवडणुकीला उभे राहिल्यापासून मला विविध अडथळे येत आहेत. माझ्या मागे प्रतिस्पर्धी पक्षाचे कार्यकर्ते येतात, बंदूक दाखवतात. मागील 3 ते 4 दिवसांपासून मला बंदूक दाखवणे, उमेदवारी अर्ज मागे घे म्हणून धमकावणे, माझ्या प्रचारात विविध अडथळे आणण्याचा प्रकार घडतोय. या सर्व प्रकाराला पोलिसांनी मूकसंमती असल्यामुळे आमच्याकडे काम करणाऱ्या बिहारी कामगारांना सुद्धा पोलिसांकडून धमकावणे आल्यामुळे तेही काम सोडून निघून गेलेत. पोलीस पिस्तूल दाखवून धमकावत असतील तर हा लोकशाहीला गळा आवडण्यासारखं आहे, नाही का? त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे अशी भीती व्यक्त केली जाते. धक्कादायक म्हणजे काय तर या व्हिडिओमध्ये पोलिसांचाही सहभाग दिसत असल्यामुळे दाद नेमकी मागायची कुणाकडे असा प्रश्न आज उपस्थित झालाय. या संपूर्ण प्रकरणांवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी प्रतिक्रिया दिली. घारगे यांनी सांगितलं, आमदार संग्राम जगताप यांचे स्वकीय सहाय्याशी संबंधित व्हिडिओ प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असून त्यात समोर आल्यानंतर निश्चितपणे योग्य ती कारवाई आम्ही करूच. कोणताही कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाच दिली जाणार नाही. रामदास वाणी यांचा याबाबत नेमकी तक्रार काय ती आधी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. संबंधित प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाईल. व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य आहेत की नाही याचीही चौकशी होईल. आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचं समोर येत आहे. राज्यात नगर परिषद निवडणुकांपासून बिनविरोध हा ट्रेंड तयार झालाय. त्यासाठी साम दाम दंड भेद हे प्रकार सर्रासपणे वापरले जातात. याच अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या उमेदवारांचंही अपहरण झालं होतं. त्यावेळी देखील संशयाची सुई ही जगतापांवरच आली होती. त्याचं झालं असं होतं की प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे अचानक गायब झाले होते. यातील एक उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासमोर उभा होता तर दुसरा उमेदवार अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर उभा होता. त्यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा यांनी मोठे आरोप केले होते. ते म्हणाले होते, गेल्या 24 तासापासून या उमेदवार त्यांच्या कुटुंबियांशी कोणतेही संपर्कात आलेले नाहीयेत. निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने सत्ताधारी किंवा प्रबळ उमेदवारांकडून त्यांचं अपहरण करण्यात आलं असावं असा आरोप सुमित वर्मा यांनी केला. हे होत असतानाच सोलापुरात बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी खून केल्याची घटनाही अजून ताजी आहे. त्यामुळे लोकशाही की ठोकशाही झाल्याचं दिसत आहे. आता या ठिकाणी होत असलेल्या लढतीवर आपण एक नजर टाकूया. अहिल्यानगर महापालिका निवडणुकांसाठी महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महायुती म्हणून निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले.
तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. त्यातही अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध आल्यामुळे दादांनी आघाडी घेतली आहे हे मात्र नक्की. आता संग्राम जगताप यांचे पीए आणि सुरक्षा रक्षक दुसऱ्याच्या घराबाहेर काय करत होते, त्यातही गरज नसताना बंदूक हातात घेऊन नेमकं काय करत होते, हा प्रश्न उरलाच आहे. ते पोलीस तपासामध्ये समोर येईलच. पण दहशतीतून सत्ता आणि सत्तेतून दहशत हा नवीन पॅटर्न राजकारणामध्ये जीवघेणा ट्रेंड सेट होऊन धक्कादायक आणि चिंतेचं वातावरण आपल्या सगळ्यांसाठी निर्माण होणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.